अंदाजे 15 ते 16 वर्षापूर्वी ज्या वेळेला माझ्या कोंबड्यांना मी खायला खाद्य टाकायचो घराच्या बाहेर, त्यावेळेला तिकडे ते खाद्य खायसाठी माझा अंदाज चुकीचा नसेल तर जवळजवळ 150 ते पावणे 200 कवडे दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते खाद्य खायला यायचे. आणि त्यावेळेला गहू पुरायचा पण नाही मला, एवढं गहू ते खायचे. सध्याच्या घडीला म्हणजे आत्ताच्या वेळेला ही संख्या कमी होऊन 25 ते 30 पण नाही आहे. एवढे कवडे गेले कुठे? सध्या वातावरण निर्मितीचा हा विषय थोडासा बाजूला राहू दे, परंतु जसं जसं वातावरण बदली होतं ना, तसं तसं प्राणी आणि पक्षी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला शिकतात. परंतु नवीन संस्कृती मुंबईच्या लोकांनी आणली आहे आपल्या कोकणामध्ये. ही संस्कृती म्हणजे प्रत्येक गोष्टीला फटाके फोडणं. माणसाचं मडं उठलं फटाके फोडा, पालखी आली फटाके फोडा, लग्न झालं फटाके फोडा, हनीमून आलं फटाके फोडा, पोरगी पटली फटाके फोडा, बाप मेला फटाके फोडा, सगळ्या गोष्टीला फटाके फोडतात. आता एखादा पक्षी जेव्हा अंड्यावर बसतो अंडी उबवायसाठी, हा फटाका फुटला ना की तो पक्षी भुरकन उडतो. त्यामुळे तर अंडं हलतं त्याच्यामुळे अंड्याच्या आतमध्ये पिल्लाला खाद्य पुरवणारी एक नस असते, बारकी नस असते, ज्या नसेतनं खाद्य पिल्लापर्यंत पोचलं जातं. ही नस तुटली की ते पिल्लू आतच मरतं. जन्माला यायच्या अगोदर ते पिल्लू मरतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला फटाके फोडणं टाळलं पाहिजे. माझा अंदाज चुकीचा नसेल तर गेल्या 25 वर्षामध्ये मी एक पण फटाका फोडलेला नाही आहे. त्याच्यामुळे प्रयत्न हा करा. आणखी विषय असा येतो की एखादा पक्षी किंवा भरपूर पक्षी हे आपलं खाद्य कुठं गोळा करतात? जे धान्य आपण पिकवतो शेतामध्ये, या शेतावर जे धान्य पिकवतो ह्याच्यावरती बरेच प्रमाणात किडे मकोडे येतात ते धान्य फस्त करायसाठी. हे किडे पण हे पक्षी खातात. त्याच्यामुळे होतं असं की रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो शेतीवरती आणि तेवढं उत्पादन वाढतं आपलं. त्याच्यामुळे ही पण काळजी घेतली पाहिजे की फक्त पक्ष्यांचं संवर्धन ह्या गोष्टीमुळे होत नाही, तर पक्ष्यांचं संवर्धन झाल्यामुळे आपण जे खातो अन्न ते पण आपल्याला चांगल्या प्रतीचं खायला भेटतं. म्हणून त्यांचा आभार मानला पाहिजे. तर शक्यतो प्रयत्न हाच करा की प्रत्येक गोष्टीला फटाके फोडणं आपण टाळलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.